वारकरी संप्रदायातील थोर महात्मे व महाराष्ट्रातील विचारवंतांची दुर्मिळ कीर्तने, प्रवचने, व्याख्याने ऐकण्यासाठी सुरेश महाराज सूळ या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. शहीद भगतसिंगांसारखा क्रांतिकारक या भूमीमध्ये म्हणणार आपण बघितलेला आहे की जो म्हणाला, अरे किती मापाचा गळफास लागेल तुम्हाला, त्या दोऱ्याची जाडी जरा वाढवा बरं का, मी व्यायाम करतो, माझी मान पहा, माझा श्वास कोंडण्याकरता ज्या दर्जाचा दोर तुम्हाला लागेल पहा, तो दोर जर तुटला तर गडबड होईल, तुमची फजिती होईल. हे सांगणारा क्रांतिकारक ज्या भूमीमध्ये जन्माला यावा, या हिंदुस्थानच्या भूमीवर एक कुत्रा सुद्धा उपाशी आहे, तोपर्यंत माझ्या पोटामध्ये जाणारा अन्नाचा कण सुखाने मी घेणार नाही, असं सांगणारा स्वामी विवेकानंदांसारखा एक संन्यासी ज्या भूमीने आम्ही जगाला दिला. नमे मृत्यू शंका नमे जातीभेदा, मला मृत्यूची भीती वाटत नाही आणि जातीभेद नाही आहेत असं सांगणारा आद्य शंकराचार्यांसारखा महापंडित या जगाला आम्ही दिला, या हिंदुस्थानने दिला. त्या हिंदुस्थानमध्ये आपली अवनती होईल हे संभवत नाही. आपल्याला हे चक्र थांबवायचं आहे आणि आपण थांबवणार आहोत निसंशय. एका कुटुंबासारखं जग जर होणार असेल तर माझं गाव एका कुटुंबासारखं झालंच पाहिजे आणि होईल, यात काही संदेह नाही. ती काळाची गरज आहे, त्या दिशेनेच आपण पुढे जाणार आहोत. जो मालक आहे तो निर्णय घेऊ शकतो, जो दास आहे तो निर्णय घेऊ शकत नाही. निर्णय मालक घेत असतो नेहमी. आपल्याला मालक व्हावं लागेल. या हिंदुस्थानला ज्यावेळेला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेला राज्यघटना लिहिताना महात्मा गांधींनी जी मार्गदर्शक तत्व सांगितली, त्या तत्वांमध्ये महात्मा गांधी असं म्हणाले की हे लोकांचं राज्य आहे, हे लोकांचं राज्य लोकांनी चालवलेलं, लोकांसाठी चालवलेलं राज्य आहे. या राज्यामध्ये जे कोणी लोकप्रतिनिधी लोकांचं प्रतिनिधित्व करतील, नेते असतील, आमदार असतील, खासदार असतील, कुठल्याही पदावर काम करणारे लोक असतील किंवा नोकरशहा असतील, मोठ्या मोठ्या पदावर बसणारे अधिकारी असतील, त्यांनी मी लोकांसाठी काम करतो आहे आणि या सरकारी व्यवस्थेमधला लोकांनी नियुक्त केलेला विश्वासार्ह प्रतिनिधी मी आहे अशा भूमिकेतनं त्यांनी काम करायला हवं. विश्वस्ताच्या भूमिकेत नाही, माझी संपत्ती नाही आहे, या भूमिकेतनं त्यांनी काम करायला हवं. याकरता हिंदुस्थानच्या संविधानाची, राज्यघटनेची निर्मिती या भूमिकेतनं झालेली आहे. 5 वर्षातनं का होईना एकदा मिळणारा मताचा जो अधिकार आहे, तो अधिकार याकरता आपल्याला दिलेला आहे की आज जे छत्र चामराजांच्या डोक्यावर ढळत आहेत लोक आणि आज जे सिंहासनावर बसलेले आहेत, आज जे करोडपती आहेत ते उद्या रोडपती होणार की नाही ठरवण्याचं सामर्थ्य तुमच्या हातात आहे. हा अधिकार तुम्हाला दिलेला आहे. आजही या व्यवस्थेने तरी सुद्धा आजही आपल्याला, आपल्यापैकी प्रत्येकाला असं वाटतं की कहो मी काय करणार, मी एकटाच आहे, मी काय करणार, मी एकटाच आहे तरी सुद्धा मी बरंच काही करू शकतो, मी आलो एकटाच आणि जाणार एकटाच, हे खरं आहे. पण मी गेल्यानंतर या सर्वांनी माझं स्मरण करावं, याकरता मी काहीतरी केलं पाहिजे, या भावनेतनं आपण जगायला हवं. स्वामी विवेकानंदांनी असं म्हटलेलं आहे की जो फक्त स्वतःसाठी जगतो तो जिवंत असूनही मेल्यासारखा आहे. काय त्याच्या जिवंतपणाची काही खूण नाही. जो इतरांसाठी जगू शकतो तो खऱ्या अर्थाने जगतो. आपल्याला खऱ्या अर्थाने जगायचंय, आपलं जीवन जगायचंय, स्वामीसारखं, मालकासारखं जगायचंय, गुलामासारखं जगायचं नाही. परिस्थितीने दिलेल्या तडाख्यांप्रमाणे उलटसुलट हो. आपल्या भारतीय परंपरेमध्ये, संस्कृतीमध्ये काही बोधवाक्य आहेत जी फार प्राचीन काळापासून आपल्याकडे चालत आलेली आहेत. आपण म्हणतो त्या बोधवाक्यांचा उच्चार करतो. त्यातलं एक वाक्य आहे वसुधैव कुटुंबकम. वसुधा म्हणजे पृथ्वी, वसुधैव कुटुंबकम म्हणजे संपूर्ण पृथ्वीवर राहणारे जे लोक आहेत ती आमची भावंड आहेत. आणि हाच संदेश स्वामी विवेकानंदांसारख्या एका संन्याशाने, एका निष्कांचन कफल्लक मनुष्याने, संन्याशाने, लौकिक दृष्टीने कफल्लक असतो संन्यासी, त्याच्याकडे काही संपत्ती नसते, अशा संन्याशाने वैभवाच्या शिखरावर असलेल्या अमेरिकेमध्ये एका व्याख्यानामधनं ज्यावेळेला दिला बंधूंनो आणि भगिनीनो म्हणून, त्यावेळेला अमेरिकन लोक वेडे झाले अक्षरशः. एवढ्या प्रेमाने त्यांना कधी कुणी हाक मारलेली नव्हती. आणि एका पौर्वात्य राष्ट्रांमधला हा संन्यासी आपल्या भावंडांसारख्या प्रेमाने ज्यावेळेला कधी न पाहिलेल्या अमेरिकन स्त्री पुरुषांना हाक मारतो त्यावेळेला ते स्तब्ध झाले. त्यांना कळेना, एवढ्या प्रेमाचा अनुभव त्यांनी कधी घेतला नव्हता त्यांच्या आयुष्यामध्ये. हे आपल्याला सांगायचं कारण असं की ही आपली संस्कृती आहे.
भारतीय संस्कृती आहे. संपूर्ण सृष्टी, संपूर्ण विश्व जे आहे ते माझं कुटुंब आहे आणि या प्रेमाने मी वागेन असं सांगणारं हे वाक्य आहे, वसुधैव कुटुंबकम. जग जवळ येत चाललेलं आहे. सगळं जग जवळ येत आहे. इंटरनेटच्या माध्यमामधनं जगामध्ये काय चाललेलं आहे हे आपल्याला कळू शकतं. एवढी आपण प्रगती केलेली आहे. या प्रगतीच्या पार्श्वभूमीवर आपल्या स्वतःच्या घरामध्ये काय चाललेलं आहे हे पाहायला दुर्दैवाने आपण थोडेसे विसरतो आहोत असं मला वाटतं. वडील टेलिव्हिजन पाहत असतात, मुलं टेलिव्हिजन पाहत असतात. जे पाहायचं असतं ते पाहतात. आपल्या उन्नतीच्या दृष्टीने जे पाहणं आवश्यक आहे ते पाहत नसतात. जे दिसतं ते पाहतात. आणि हे पाहत असताना त्या टेलिव्हिजनच्या माध्यमामधनं जी पात्र त्यांना भेटतात, ज्यांच्याकडे चारित्र्य या नावाची चीज नाहीये, ज्यांच्याकडे उदार हृदय ही चीज नाहीये, अत्यंत समृद्ध श्रीमंत घरांमधनं राहणारी मंडळी एकमेकावर चिडत असतात, वखवकलेल्या लांडग्यांसारखी धावून जात असतात, ते आपण पाहतो. आणि या संस्कारांनी ज्यावेळेला आपलं डोकं सुन्न होतं आणि आणखीन जागरण आपल्याला करता येत नाही, त्यावेळेला घराघरांमधनं टेलिव्हिजन बंद होतो, आपली क्षमता संपल्यानंतर पाहण्याची. आणि मग आपल्याला त्या टेलिव्हिजन मधली पात्र जी आहेत तीच आपल्या कुटुंबातली वाटायला लागतात. आणि आपल्या कुटुंबातली जी पात्र आहेत, प्रत्यक्ष आपली पत्नी असेल, आपली आई असेल, आपले वडील असतील, आपली मुलं असतील, आपला भाऊ असेल, भाऊजाई असेल, ही सर्व पात्र कल्पनेतली वाटायला लागतात. टेलिव्हिजनवरची पात्र एकमेकाशी जशी चित्रविचित्र बोलतात त्या पद्धतीने आपण घरामध्ये बोलायला लागतो. सगळ्या जगामध्ये काय चाललेलं आहे हे ज्याला कळतं त्याला आपल्या घरामध्ये नेमकं काय चाललंय आणि आपण कुठल्या दिशेने चाललेलो आहोत हे कळत नाही. हे दुर्दैव आहे. या दुर्दैवाच्या फेऱ्यामधनं आपण बाहेर पडणार आहोत याबद्दल काही संदेह माझ्या मनात नाही आहे. निसंशय आपण बाहेर पडणार आहोत या चक्रव्यूहामधनं. आणि हे बाहेर कसं पडायचं याकरता काही रूपरेषा ठरवायला हवी आपल्याला. ही रूपरेषा वेगवेगळ्या पातळीवर ठरवायला हवी. आर्थिक पातळीवर ठरवायला हवी. अर्थस्य पुरुषो दासा असं भीष्माचार्यांचं महाभारतातलं वचन आहे. अर्थकारण आपण चित्तातनं वेगळं काढू शकत नाही. आपल्याला सर्व दृष्टीने उन्नती करायची असेल तर आपल्याला संपत्ती मिळवली पाहिजे. संपत्ती कशी मिळवायची हे शिकावंच लागेल आपल्याला. संपत्तीचा उपहास आपल्याला करून चालणार नाही, अवहेलना करून चालणार नाही. आपल्याला श्रीमंत व्हावं लागेल, धनिक व्हावं लागेल. आणि हे कसं करता येईल याबद्दल आर्य चाणक्याचं एक वचन आहे, ते आपल्याला सांगतो. आर्य चाणक्य त्याच्या काळामध्ये म्हणजे इसवी सनापूर्वी 300 वर्ष हा आर्य चाणक्याचा कालखंड आहे. कौटिल्य अर्थशास्त्र हा ग्रंथ आर्य चाणक्याने जो लिहिला तो इसवी सनापूर्वी 300 वर्ष 2300 वर्षापूर्वी लिहिला. या ग्रंथामध्ये आर्य चाणक्य आदर्श राजाचं वर्णन करतो. बघा आदर्श राजाचं वर्णन काय. तो म्हणतो भूमी संपादन करणे, संपादन केलेल्या भूमीतून संपत्ती समृद्धी निर्माण करणे, निर्माण केलेल्या संपत्तीचं समृद्धीचं रक्षण आणि वर्धन करणे, आणि रक्षण आणि वर्धन केलेली ही जी संपत्ती आहे या संपत्तीचं समाजामध्ये न्याय्य प्रमाणामध्ये वितरण करणे, वाटणे ही संपत्ती योग्य प्रमाणामध्ये समाजामध्ये शेवटच्या थरापर्यंत. ही सर्व आदर्श राजाची कर्तव्य आहेत असं आर्य चाणक्य सांगतो. आता पहा 2300 वर्षापूर्वी आर्य चाणक्याला असं कळलं की संपत्ती फक्त भूमीमध्ये निर्माण होऊ शकते, बाकी कुठल्याही क्षेत्रात संपत्ती निर्माण होऊ शकत नाही. समजा मी डॉक्टर आहे, तुमच्यावर काही उपचार करतो, तुमच्या खिशातले पैसे माझ्याकडे येतात, त्यावेळेला संपत्ती निर्माण झालेली नाही आहे. तुमच्या खिशातली माझ्या खिशात आलेली हस्तांतरित फक्त झालेली आहे. माझ्यासारखा एखादा इंजिनियर असेल, घर बांधण्याचं काम करत असेल, तुमचं घर बांधतो त्यावेळेला तुम्ही काही पैसे त्याला देता, संपत्ती त्याला देता, एकाच्या खिशातनं दुसऱ्याच्या खिशात संपत्ती जाते. संपत्ती निर्माण झालेली नाहीये इथे कुठेही. एक शेतीचं क्षेत्र जर सोडलं, भूमीचं क्षेत्र जर सोडलं तर संपत्ती कुठल्याही क्षेत्रामध्ये निर्माण होऊ शकत नाही. आपण किती प्रगती केली म्हटलो तरी संपत्ती निर्माण करण्याकरता आपल्याला भूमीला म्हणजे आपल्या काळ्या आईला शरण जाण्याशिवाय दुसरा मार्ग नाहीये. आपण ध्यानात घ्या.
मीमांसा आर्य चाणक्य 2300 वर्षापूर्वी करतो आणि आपण स्वतंत्र होऊन 55 पेक्षा जास्त वर्ष झाल्यानंतर आपल्याला या गोष्टी कळू नयेत, हे विशेष आहे, आश्चर्यकारक आहे. या परंपरेचा दीर्घ काळाचा हिंदुस्थानमधल्या आपल्याला विचार करायचा झाला तर आपल्याला महाभारत काळात जावं लागेल, रामायणाच्या काळात जावं लागेल, त्यापेक्षा अगोदरच्या काळात जावं लागेल. आणि त्या काळामधल्या इतिहासाच्या ज्या नोंदी पुराणांच्या कथांमधनं, रामायणामधनं, महाभारतामधनं, भगवद्गीतेच्या माध्यमामधनं आपल्याला दिसतात, त्या नोंदींचा आपल्याला अर्थशास्त्राच्या दृष्टीने, समाजशास्त्राच्या दृष्टीने, समाज रचनेच्या दृष्टीने आपल्याला नव्याने अर्थ लावावा लागेल. आता आपण भगवान श्रीकृष्णांचं चरित्र लहान मुलांना सांगतो, कृष्णाच्या गोष्टी सांगतो. आता सांगता का आपण गोष्टी लहान मुलांना कृष्णाच्या? आता आजी आजोबांना, नातवंडांना गोष्टी सांगायला वेळ नाहीये दुर्दैवाने. आजी आजोबांना, नातवंडांना गोष्टी सांगायला वेळ नाहीये. आजी आजोबांनी गोष्टी सांगायला हव्यात लहान मुलांना, नातवंडांना. आपण लक्षात घ्यायला हवं, आपल्या समाजामध्ये जे जे महापुरुष होऊन गेले, ज्या लोकांच्या चरित्राने आणि चारित्र्याने समाज ठक्क झाला, एका आयुष्यामध्ये केलेल्या विराट कामाने या लोकांनी, त्या लोकांचे आईबाप असतील, आजी आजोबा असतील, तर त्यांना अनेक गोष्टी सांगत असत. या वयामध्ये, ज्या वयात ही मुलं अत्यंत निरागस आहेत, एका लवचिक मातीच्या गोळ्यासारखी आहेत ती मुलं, तुम्ही घडवाल तशी ती घडू शकतात. त्या वयामध्ये त्यांच्यावर या पद्धतीचे उत्तम संस्कार करणं हे आपलं कर्तव्य आहे. आणि हे कर्तव्य करायला दुर्दैवाने आपल्याला वेळ नाहीये. हे कर्तव्य आपण करायलाच हवं, नाही तर काळ आपल्याला माफ करणार नाही. हे आपण लक्षात घ्या. वयस्कर लोक जे आहेत त्यांनी ध्यानात घ्यायला हवं की काळ आपल्याला माफ नाही करणार, क्षमा नाही करणार. काळ आपल्याला प्रश्न विचारेल. आणि भारतीय दर्शनशास्त्र आपल्याला सांगतं की मनुष्याचं जीवन जन्माला आला म्हणजे सुरू झाला आणि मृत्यू पावला म्हणजे संपला असं नाही. हा जन्म हा तुमच्या अनंत जीवनातला एक छोटासा टप्पा आहे, 50-60 वर्षाचा. पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरे शयनम. पुन्हा पुन्हा इथे जन्माला यायचंय. शहीद भगतसिंगांसारखा क्रांतिकारक या भूमीमध्ये म्हणणारा आपण बघितलेला आहे की जो म्हणाला, अरे किती मापाचा गळफास लागेल तुम्हाला, त्या दोऱ्याची जाडी जरा वाढवा बरं का, मी व्यायाम करतो. माझी मान पहा, माझा श्वास कोंडण्याकरता ज्या दर्जाचा दोर तुम्हाला लागेल पहा, तो दोर जर तुटला तर गडबड होईल, तुमची फजिती होईल. हे सांगणारा क्रांतिकारक ज्या भूमीमध्ये जन्माला यावा, या हिंदुस्थानच्या भूमीवर एक कुत्रा सुद्धा उपाशी आहे. तोपर्यंत माझ्या पोटामध्ये जाणारा अन्नाचा कण सुखाने मी घेणार नाही, असं सांगणारा स्वामी विवेकानंदांसारखा एक संन्यासी ज्या भूमीने आम्ही जगाला दिला. नमे मृत्यू शंका नमे जातीभेदा, मला मृत्यूची भीती वाटत नाही आणि जातीभेद नाही आहेत असं सांगणारा आद्य शंकराचार्यांसारखा महापंडित या जगाला आम्ही दिला, या हिंदुस्थानने दिला. त्या हिंदुस्थानमध्ये आपली अवनती होईल हे संभवत नाही. आपल्याला हे चक्र थांबवायचं आहे आणि आपण थांबवणार आहोत निसंशय. एका कुटुंबासारखं जग जर होणार असेल तर माझं गाव एका कुटुंबासारखं झालंच पाहिजे आणि होईल, यात काही संदेह नाही. ती काळाची गरज आहे. त्या दिशेनेच आपण पुढे जाणार आहोत. आणि या दिव्य ग्राम अभियानाचा हाच संदेश आहे असं आपण पक्क ध्यानात ठेवा की माझं गाव हे एक कुटुंब असलं पाहिजे आणि ते असणार आहे. आपल्याकडे काय आहे आणि काय नाही आहे याची आपण थोडीशी यादी बघूया, म्हणजे आपल्याला कळेल की आपली इथनं पुढची वाटचाल कशा मार्गाने आपल्याला चालायची आहे. आपल्या प्रत्येक गावामध्ये तरुण मुलांचं मोठं मनुष्यबळ आपल्याकडे आहे. आपल्याकडे प्रचंड भूमी आहे. भूमीमध्ये दडलेली संपत्ती जी दरवर्षी आपण काढू शकतो ती संपत्ती आपल्याकडे आहे. जी सुप्तावस्थेत आहे ती जागृत करावी लागेल, प्रकट करावी लागेल आपल्याला कष्ट करून. एवढी संपत्ती आपल्याकडे आहे. दरवर्षी आपल्याकडे पाऊस पडतो. किती पाऊस पडतो? 1 एकर क्षेत्रामध्ये 1 इंच पाऊस ज्या वेळेला पडतो त्यावेळेला 98,620 लिटर पाणी आपल्याला मिळतं. याचा अर्थ साधारणपणे 1,00,000 लिटर पाणी आपल्याला मिळतं 1 एकर क्षेत्रामध्ये. आपल्या गावाच्या एकूण क्षेत्राचा हिशोब गुणिले 1,00,000 लिटर, 1 इंच पाऊस पडला तर हे गणित आहे.
ज्या भागामध्ये आपण राहता आहात, परमभाग्यवान आपण आहात. हिरवीगार वनश्री सगळीकडे दिसते. या भागामध्ये माझ्या अंदाजाने 24-25 इंचापेक्षा कमी पाऊस पडत नाहीये. अशा अद्भुत प्रदेशामध्ये आपण राहता आहात. इस्रायलने पाण्यासाठी 100 वेळा युद्ध केलेली आहेत, 100पेक्षा जास्त वेळा. आपल्याला पाण्यासाठी संघर्ष करावा लागत नाही. आपल्या गावामधली पाण्याची टाकी भरून मगापासून वाहते, एवढ्याकडेला ते पाणी वाहत चाललंय, मी पाहतोय. ही आपली जमेची बाजू आहे. एवढी जलसंपत्ती आपल्याकडे आहे. आपल्याकडे भूमी आहे. भूमी ही संपत्तीच्या रूपाने आपल्याकडे आहे. मनुष्यबळ आहे, सोन्यासारखं मनुष्यबळ आपल्याकडे आहे. बुद्धिमान मुलं आपल्याकडे आहेत, तरुण मुलं आपल्याकडे आहेत. साक्षात अन्नपूर्णेने ज्या स्त्री पुढे आदराने नमस्कार करावा अशी माऊली आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये मातृशक्तीच्या रूपाने आहे. ही आपली जमेची बाजू आहे. आजही हिंदुस्थानामध्ये ज्या वेळेला मुलगी कोणी असेल अपत्य, हे ज्या वेळेला भुकेने कळवळलेलं असतं, तळमळत असतं आणि घरी येत आई मला वाढ म्हणतं. ज्या घरामध्ये एकाने जेवलं, दुसऱ्याने जेवलं, तिसऱ्याने जेवलं, तर त्या घराची जी माऊली आहे तिला जेवायला फारसं काही शिल्लक राहणार नाही. 4 दाणे फक्त वाचतील डब्यामध्ये शिल्लक राहिलेले. एवढं दारिद्र्य ज्या घरामध्ये आहे, त्या घरामधली माऊली स्वतः अन्न खाल्ल्यानंतर जो आनंद होईल त्यापेक्षा जास्त आनंदाचा अनुभव आपलं अपत्य ज्या वेळेला खूप भूक लागलेली आहे आणि त्याच्या पोटामधला वैश्वदेव शांत करण्याकरता ज्या वेळेला अन्न वाढते त्याला प्रेमाने, आणि त्यावेळेला आपलं मूल जेवतं म्हणून जी तृप्त होते, साक्षात अन्नपूर्णेने जिच्या पुढे नम्र व्हावं, अशी आई, अशी माऊली, अशी स्त्री, अशी मातृशक्ती आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये आहे. ही आपली जमेची बाजू आहे. याची जाणीव नाहीये दुर्दैवाने आपल्याला. आपल्याकडे काय नाही याची आपण यादी करतो, फार मोठी यादी आपण करतो. ज्यांच्याकडे टेलिव्हिजन नाही त्यांना या गोष्टीचं वैषम्य वाटतं की माझ्याकडे टेलिव्हिजन नाही आहे. ज्यांच्याकडे टेलिव्हिजन आहे त्यांना वैषम्य वाटतं की माझ्याकडे कॉम्प्युटर नाही आहे. ज्यांच्याकडे सायकल आहे त्यांना वाईट वाटतं की माझ्याकडे मोटरसायकल नाही आहे. ज्यांच्याकडे मोटरसायकल आहे त्यांना असं वाईट वाटतं की माझ्याकडे कार नाही आहे, 4 चाकी गाडी नाही आहे. ज्यांच्याकडे गाडी आहे त्यांना असं वाटतं की 2-4 गाड्या नाही आहेत, एकच गाडी आहे. याला अंत नाही आहे कुठे, याला काहीही अंत नाही आहे. हे मिळवावं, संपत्ती मिळवावी, आपण पण कशी मिळवावी? मी या संपत्तीचा मालक आहे या भावनेने ही संपत्ती आपण मिळवावी. मी या संपत्तीचा दास आहे या भावनेने आपण एखाद्या लाचार कुत्र्यासारखी संपत्ती मिळवू नये. एक इंग्रजी वाक्य मला आठवतं. ते असं सांगतं की मनी इज अ गुड सर्वंट. पैसा हा एक अतिशय आज्ञाधारक सेवक आहे. पैसा हा अत्यंत आज्ञाधारक सेवक आहे. तो जोपर्यंत तुमच्याकडे आहे तोपर्यंत तुमचा अवमान कधीही करणार नाही. इतका आज्ञाधारक सेवक जगाच्या पाठीवर दुसरा मिळणार नाही. पण हे अर्धच वाक्य मी तुम्हाला सांगितलं. या पुढचं अर्धवाक्य जे आहे ते ऐकण्यासारखं आहे. मनी इज अ गुड सर्वंट असं म्हणून तो थांबत नाही. तो पुढचं अर्धवाक्य सांगतो बॅड मास्टर. त्याच्यासारखा निर्दय मालक नाहीये जगाच्या पाठीवर दुसरा. जोपर्यंत पैसा हा तुमचा नोकर आहे तोपर्यंतच ठीक आहे. ज्या क्षणी पैसा तुमचा मालक झाला त्या क्षणी तुम्ही कोट्याधीश असला तरी सुद्धा एखाद्या लाचार कुत्र्यापेक्षा सुद्धा हीन पातळीवर तुम्हाला तो पैसा नेऊन उभा करेल, जसं उभं केलेलं आपल्याला आता दिसतंय. माझ्या गावातला मनुष्य आहे, तालुक्याच्या ठिकाणी जातो आणि शेपूट हलवतो. तालुक्याच्या ठिकाणी जो मनुष्य येतो जिल्ह्यामध्ये जातो तिथे शेपूट हलवतो. तिथला मनुष्य जातो मुंबईला, तिथे शेपूट हलवतो. मुंबईचा मनुष्य दिल्लीला जातो, तिथे शेपूट हलवतो. ही लाचारी आम्ही श्रीमंत असल्याचं निदर्शक आहे का? नाहीये. आम्हाला जाणीव नाही राहिलेली की आम्ही श्रीमंत आहोत. ही संपत्ती आम्ही निर्माण केलेली आहे याची आम्हाला जाणीव नाहीये. संपत्तीसाठी आम्ही की आमच्यासाठी संपत्ती याचा विवेक जो आहे त्या विवेकाचा आम्ही त्याग केलेला आहे. या दुष्टचक्रातून आपल्याला बाहेर पडावं लागेल, निसंशय बाहेर पडावं लागेल. आमचा समाज ज्या महापुरुषांचं स्मरण करतो त्या महापुरुषांची नुसती यादी आपण जर बघितली तर कळेल की कधीही संपत्ती या लोकांची मालक झाली नाही. संपत्ती या लोकांची दासी होती, त्यांच्या पायाशी होती. आपण लक्ष्मीचं जे वर्णन ऐकतो आपल्या पुराणांमधनं, विष्णूंचे पाय चेपत असते लक्ष्मी. पहा,
आपलं आराध्य दैवत लक्ष्मी नाही आहे, आराध्य दैवत विष्णू आहेत आणि त्यांच्या पायाशी आपोआप आहे लक्ष्मी. हे आपल्या भारतीय संस्कृतीचं निदर्शक आहे. हा साचा आहे आपल्या भारतीय संस्कृतीचा, समाज व्यवस्थेचा, रचनेचा. या साच्याप्रमाणे आपल्याला पुढे जावं लागेल. संपत्तीचे दास होऊन नव्हे, संपत्तीचे मालक होऊन. जो मालक आहे तो निर्णय घेऊ शकतो, जो दास आहे तो निर्णय घेऊ शकत नाही. निर्णय मालक घेत असतो नेहमी. आपल्याला मालक व्हावं लागेल. या हिंदुस्थानला ज्यावेळेला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेला राज्यघटना लिहिताना महात्मा गांधींनी जी मार्गदर्शक तत्व सांगितली त्या तत्वांमध्ये महात्मा गांधी असं म्हणाले की हे लोकांचं राज्य आहे. हे लोकांचं राज्य लोकांनी चालवलेलं, लोकांसाठी चालवलेलं राज्य आहे. या राज्यामध्ये जे कोणी लोकप्रतिनिधी लोकांचं प्रतिनिधित्व करतील, नेते असतील, आमदार असतील, खासदार असतील, कुठल्याही पदावर काम करणारे लोक असतील किंवा नोकरशहा असतील, मोठ्या मोठ्या पदावर बसणारे अधिकारी असतील, त्यांनी मी लोकांसाठी काम करतो आहे आणि या सरकारी व्यवस्थेमधला लोकांनी नियुक्त केलेला विश्वासार्ह प्रतिनिधी मी आहे अशा भूमिकेतनं त्यांनी काम करायला हवं. विश्वस्ताच्या भूमिकेत नाही, माझी संपत्ती नाही आहे या भूमिकेतनं त्यांनी काम करायला हवं. याकरता हिंदुस्थानच्या संविधानाची, राज्यघटनेची निर्मिती या भूमिकेतनं झालेली आहे. 5 वर्षातनं का होईना एकदा मिळणारा मताचा जो अधिकार आहे तो अधिकार याकरता आपल्याला दिलेला आहे की आज जे छत्र चामराजांच्या डोक्यावर ढळत आहेत लोक आणि आज जे सिंहासनावर बसलेले आहेत, आज जे करोडपती आहेत ते उद्या रोडपती होणार की नाही ठरवण्याचं सामर्थ्य तुमच्या हातात आहे. हा अधिकार तुम्हाला दिलेला आहे आजही या व्यवस्थेने. तरी सुद्धा आजही आपल्याला, आपल्यापैकी प्रत्येकाला असं वाटतं की कहो मी काय करणार, मी एकटाच आहे, मी काय करणार. मी एकटाच आहे तरी सुद्धा मी बरंच काही करू शकतो. मी आलो एकटाच आणि जाणार एकटाच हे खरं आहे, पण मी गेल्यानंतर या सर्वांनी माझं स्मरण करावं याकरता मी काहीतरी केलं पाहिजे. या भावनेतनं आपण जगायला हवं. स्वामी विवेकानंदांनी असं म्हटलेलं आहे की जो फक्त स्वतःसाठी जगतो तो जिवंत असूनही मेल्यासारखा आहे. काय त्याच्या जिवंतपणाची काही खूण नाही. जो इतरांसाठी जगू शकतो तो खऱ्या अर्थाने जगतो. आपल्याला खऱ्या अर्थाने जगायचंय, आपलं जीवन जगायचंय, स्वामीसारखं, मालकासारखं जगायचंय, गुलामासारखं जगायचं नाही. परिस्थितीने दिलेल्या तडाख्यांप्रमाणे उलटसुलट होणार. हे आयुष्य आपण कसं जगू शकतो, कृषी व्यवस्थेच्या संदर्भामध्ये आपण काय करू शकतो, या एका मर्यादित विषयापुरतं मी आता आज बोलणार आहे. भगवान श्रीकृष्णांचा काळ आपण आठवतो. आपण लहान मुलांना गोष्टींमधनं सांगत असतो, शाळांमधनं शिक्षक सांगत असतात की गोपाल कृष्णांचं नाव आपण गोपाल कृष्ण असं म्हणतो. गोपाल आहेत ते, म्हणजे गायींचं पालन करणारे कृष्ण आहेत. त्यांच्या नावामध्येच गोपाल आहे. पशुधनाचं पालन करण्याचा उद्योग भगवान श्रीकृष्ण करायचे. श्रीकृष्ण हा त्या काळामधला एक अतिपराक्रमी, अत्यंत बुद्धिमान, एवढा विलक्षण प्रज्ञा संपन्न मनुष्य होता की त्या काळामधल्या लोकांची अशी धारणा झाली, असा विश्वास होता, श्रद्धा होती आणि आजपर्यंत ती श्रद्धा टिकलेली आहे की भगवान श्रीकृष्ण हे प्रत्यक्ष परमेश्वरच असले पाहिजेत. असा गाढ विश्वास प्रत्येकाला वाटतो. त्या काळात वाटत होता, आजही वाटतो. हे भगवान श्रीकृष्ण गोपाल कृष्ण करत होते, पशुपालन करत होते, गोपाल होते. भगवान श्रीकृष्ण योगशास्त्र जाणत असत. भगवद्गीतेमध्ये योगशास्त्रावर अत्यंत अप्रतिम अशी वचनं श्रीकृष्णांनी लिहिलेली आहेत. राज्य कसं चालवावं, उत्तम राज्य हे श्रीकृष्ण जाणत होते. युद्ध कसं चालावं, युद्धशास्त्र कसं खेळावं, युद्धामध्ये शत्रूला कशा पद्धतीने प्रसंगी बुद्धीने, प्रसंगी चातुर्याने, प्रसंगी पराक्रमाने, प्रसंगी कपटनीतीने उत्तर देऊन सुद्धा शत्रूला कसं नामोहरम करावं हे जाणणारा एक अप्रतिम योद्धा होते भगवान श्रीकृष्ण. एक अत्यंत विश्वासार्ह प्रियकर म्हणून आपण भगवान श्रीकृष्णांचं स्मरण करतो. एक अत्यंत आज्ञाधारक मुलगा म्हणून भगवान श्रीकृष्णांचं स्मरण करतो. एक अत्यंत विश्वासार्ह भाऊ म्हणून द्रौपदीचं आपण त्यांचं स्मरण करतो. एक अत्यंत विश्वासार्ह मित्र अर्जुनाचा म्हणून आपण त्यांचं स्मरण करतो. भगवान श्रीकृष्णाचं चरित्र किती पैलूंचं आहे बघा.
शेकडो पैलू पाडलेल्या एखाद्या हिऱ्याने जसं चमकावं त्या पद्धतीचं चमकणारं कृष्णाचं चरित्र आहे. आणि हा हे अद्भुत चरित्र असणारा भगवान श्रीकृष्ण गोपाल कृष्ण होता. आपण लहानपणी शाळांमधनं गोष्टींमधनं असं जाणून घेत असतो की भगवान श्रीकृष्ण आपलं पशुधन घेऊन वनामध्ये चारायला जात असत. त्याच्या काळातला सर्व क्षेत्रांमध्ये बुद्धिमत्ता मिळवलेला, 64 कलांमध्ये प्रवीण असलेला, शास्त्रांमध्ये 6 शास्त्रांमध्ये पारंगत असलेला, वेद उपनिषद जाणणारा, योगशास्त्रापासून कृषी व्यवस्थेपर्यंत आणि युद्धनीतीपासून प्रेमशास्त्रापर्यंत सर्व काही जाणणारा हा अतिबुद्धिमान मनुष्य गोपालन करायचा, पशुपालन करायचा. याला काही कारण असलं पाहिजे की नाही? याला निश्चित काही कारण आहे. ते आपल्याला सांगतो, जे आत्ताच्या भारताच्या कृषी व्यवस्थेशी निगडीत असलेलं कारण आहे. संपत्ती निर्माण करण्याचं ते एक शास्त्र आपल्याला सांगतो. त्या भगवान श्रीकृष्णांचा त्यांच्यासारखाच बुद्धिमान भाऊ होता दुसरा, बलराम दादा ज्यांना म्हणायचे. आपल्या भारतामध्ये एक मोठी अद्भुत गोष्ट आहे की परंपरेने हजारो वर्षापूर्वी जे घडलं ते आपल्या गावामधल्या लोककथांमधनं आपल्या कानावर येतं. आपण वाचतो, ऐकतो. आपल्याला त्याची सुसंगती फक्त लावता येत नाही, त्यात कुठेतरी गफलत होते. आजही बलराम दादा कसे होते त्यांचं चित्र ज्या वेळेला आपण पाहतो का 5000 वर्षापूर्वी होऊन गेलेला एक मनुष्य, त्याचा चेहरा कसा असेल सांगता येईल का? सांगता नाही येऊ शकत. चित्रकार आपल्या कल्पनेने त्याचं चित्र काढतो, पण ते चित्र बलराम दादांचं आहे असं वाटण्याकरता त्या बलराम दादा म्हणून ज्या मनुष्याचं चित्र तो चित्रकार काढतो त्याच्या खांद्यावर तो एक नांगर ठेवतो. नांगर आहे बलराम दादांच्या खांद्यावर आणि भगवान श्रीकृष्णांबरोबर गाय दाखवलेली आहे. हे गोपालकृष्ण आहेत आणि ते नांगर त्यांच्या खांद्यावर आहे. ते उत्तम शेती करतात. बुद्धिमान भावंड, हिंदुस्थान मधली 2 अत्यंत बुद्धिमान भावंड, मूलभूत चिंतन केलेली, शास्त्र जाणणारी, सर्व क्षेत्रामध्ये चांगली कौशल्य ज्यांनी आत्मसात केलेली आहे. युद्धशास्त्रामध्ये सुद्धा अत्यंत निष्णात होते बलराम दादा. गदा युद्धामध्ये बलराम दादांचा हात धरणारा मनुष्य नव्हता. कुरुकुलातल्या या सगळ्या कौरव पांडवांना गदा युद्ध शिकवण्याकरता बलराम दादांकडे शब्द टाकला होता भीष्माचार्यांनी. त्यांनी सांगितलं होतं की माझ्या नातवंडांना गदा युद्ध शिकवा, पराक्रम शिकवा. असा हा पराक्रमी मनुष्य, विवेकी, बुद्धिमान, ज्या दुर्योधनाला त्याने गदा युद्ध शिकवलं तो दुर्योधन अन्यायाच्या वाटेने चाललेला आहे आणि त्यामुळे युद्ध अटळ आहे. ज्या वेळेला कळलं त्यावेळेला हा सर्वनाश जर व्हायचाच आहे, अटळ आहे, तर माझ्या डोळ्याने पाहण्याचं दुर्दैव माझ्या वाटेला काय हवं, म्हणून मी प्रभास क्षेत्री निघून जाईन अज्ञातवासामध्ये, असं सांगणारा हा शहाणा विवेकी मनुष्य भगवान श्रीकृष्णांचा गुणांनी सुद्धा त्यांच्यापेक्षा वयाने जसा मोठा तसा गुणांनी सुद्धा मोठा असणारा आहे एक चांगला भाऊ बलराम दादा. ही 2 बुद्धिमान भावंड त्या काळामधली, एक पशुपालन करायचा आणि एक शेती करायचा. आज आपण स्वतःला प्रश्न विचारून पहा, माझ्या घरातली कुठली 2 बुद्धिमान मुलं पशुपालन आणि शेतीच्या व्यवसायामध्ये आहेत? नाहीये दुर्दैवाने. ज्या वेळेला श्रीकृष्ण आणि बलराम दादा पशुपालन आणि शेती करायचे त्यावेळेला हिंदुस्थान सुवर्णभूमी होता. कसा होता? आपल्यापैकी प्रत्येक मनुष्याला असं वाटतं की सॅटेलाइटने जे काही सर्वेक्षण चाललेलं आहे उपग्रहामार्फत, त्या सर्वेक्षणामध्ये श्रीकृष्णाची जी द्वारका समुद्रामध्ये बुडाली असं वर्णन करतो आपण, असं जे वर्णन वाचतो पुराणांमधनं, ती बुडालेली द्वारका खरोखर सोन्याची आहे का आपण पाहावी असं वाटतं प्रत्येक मनुष्याला. उद्दिष्ट वेगवेगळी असतील. काही लोकांना वाटत असेल की मला कळलं तर पाणबुड्याचा ड्रेस घालून खाली जाईन, सोना आणि वर वगैरे. उद्देश वेगवेगळे असतील, पण यातला गर्भितार्थ आपण लक्षात घ्या. सोन्याची द्वारका श्रीकृष्णाने उभी केली, त्या काळातली अप्रतिम नगरी उभी केली. ती ज्या मनुष्याने उभी केली तो मनुष्य गोपालन करत होता. आत्ताच्या काळातला आपल्याला संदर्भ देतो. गांधी हत्येनंतर जे दुर्दैवी जळीत कांड झालं, अनेक लोकांना त्याची महाभयंकर किंमत मोजावी लागली. चितळे कुटुंब हे त्यापैकी एक कुटुंब आहे. एक पितळ्याचा लोटा आणि एक म्हैस एवढंच फक्त शिल्लक राहिलं या कुटुंबियांकडे. आज चितळे कुटुंबीय नवकोट नारायण झालेले आहेत. हा योगायोग नाहीये, ते भगवान श्रीकृष्णाच्या पशुपालनाच्या मार्गाने गेलेत म्हणून झालेले आहेत. असं जर मी म्हटलं तर हे चूक आहे का? आजही तो मार्ग आपल्याला नवकोट नारायण करण्याच्या दिशेने नेणारा आहे. भगवान श्रीकृष्णांचा मार्ग आपण लक्षात घ्या. आज त्या मार्गाने जाणं आम्ही बंद केलं. जो मुलगा ग्रॅज्युएट झाला, पदवीधर झाला, पोस्ट ग्रॅज्युएट झाला, शहाणा आहे, शिकला, बुद्धिमान आहे,
इंग्लिशमधनं फाडफाड बोलतो, PhD करतो, थिसिस लिहितो, प्राध्यापक आहे, प्राचार्य आहे, कुठे क्लास 1 क्लास 2 ऑफिसर आहे. त्या बुद्धिमान मुलाला आपल्या घरातल्या आपण विचारा की बाळा रे, तुझ्या हाताला कधी शेणाचा आणि गोमूत्राचा वास आलाय का? नाही आला. आम्ही संपत्ती निर्माण नाही करू शकत, कारण संपत्ती निर्माण करण्याचा जो मार्ग आहे त्याकडे आम्ही पाठ फिरवलेली. आता आम्हाला लाज वाटते. पशुधन चारायला जायचं लाज वाटते तरुण मुलांना. विराट राजाच्या कडे ज्या वेळेला पांडवांचा मुक्काम होता त्यावेळेला विराट राजाचं पशुधन जे होतं त्यावेळेला अश्वदळ त्याच्याकडे होतं आणि पशुधन मोठ्या प्रमाणावर होतं. देशी गायी असतील, खिलार गायी वगैरे पद्धतीच्या काही हजार. त्या काळामध्ये संपत्ती कशी मोजली जायची? पशुधनाच्या आधाराने मोजली जायची. आता दुर्दैवाने पैशाने आपण मोजतो. निर्जीव नोट. ज्या महात्मा गांधींना 100 वेळेला वाईट वाटावं की माझं चित्र या नोटेवर छापलं, ज्या मनुष्याने कन्वर्टीला एक सुपारी सुद्धा या हिंदुस्थान मधली बांधली नाही, लोक अर्धवस्त्रात आहे म्हणून हा मनुष्य, हा महात्मा अर्धवस्त्रामध्ये राहिला पंचा गुंडाळून. त्या मनुष्याचं चित्र ज्या नोटेवर छापतात ती नोट लाच देण्याकरता वापरली जाते. यामुळे 100 वेळा महात्मा गांधी रडत असतील स्वर्गामध्ये, जिथे असतील तिथे, असं मला वाटतं. या संपत्तीमध्ये, या निर्जीव नोटांमध्ये संपत्ती मोजायला आम्ही शिकलो. कशी शिकलो? भगवान श्रीकृष्ण या निर्जीव नोटांमध्ये आपली संपत्ती मोजत नव्हते, ते पशुधनामध्ये मोजत होते. विराट राजाकडे ज्या वेळेला पांडवांचा मुक्काम होता आणि पांडव ज्या वेळेला अज्ञातवासामध्ये होते त्यावेळेला त्याचं पशुधन सांभाळण्याचं काम नकुल आणि सहदेव ही 2 धाकटी भावंड आहेत त्या भावंडांनी केलेलं आहे. आणि त्या काळामध्ये या भावंडांनी विराट राजाचं हे पशुधन मोजून 2च वर्षामध्ये काही पट वाढवून दिलेलं होतं. अनुवंशशास्त्राचा प्राणी जीवनामधला अभ्यास या 2 भावंडांनी केलेला होता. अशी 2 शहाणी भावंड पशुधन वाढवलं तर समृद्धी वाढेल हे समजणारी या हिंदुस्थानमध्ये 5000 वर्षापूर्वी होऊन गेली. आणि आज सगळी बुद्धिमान मंडळी पशुधनाकडे दुर्लक्ष करतात. त्याचं काय कारण असेल मला कळत नाही. त्यावेळेचा काळ पशुधनाकडे लक्ष दिल्यामुळे आपण सुवर्णभूमी होतो. सोन्याची द्वारका श्रीकृष्णाने उभी केली. आज आपल्यापैकी प्रत्येक मनुष्य भूमी आणि पशुधन या 2 गोष्टींकडे पाठ फिरवून चालतोय प्रगतीच्या वाटेने असं आपण म्हणतो. आणि त्याचे हात सारखे पसरलेले आहेत. तो सारखी याचना करतोय. शेतकऱ्याला सांगा तुम्ही कसली लागवड करणार आहात, फळबाग लावा. शेतकरी पहिला प्रश्न विचारतो, साहेब अनुदान किती आहे? काय दुर्दैव आहे. ज्या भूमीने फक्त देणं जाणलं, ज्या भूमीने फक्त त्याग जाणला, मरणाच्या दारामध्ये असणारा करणं. तू ज्या पक्षामध्ये आहेस तो पक्ष अन्यायाचं प्रतिनिधित्व करणारा आहे. तुझी दुर्दशा होईल हे सांगून सुद्धा श्रीकृष्णाने जो म्हणाला मी मित्राला दिलेला शब्द फिरवणार नाही, तो मृत्यूच्या दारामध्ये असताना सुद्धा एक याचक ज्या वेळेला आला आणि त्याला काही मागितलं त्यावेळेला त्याला आठवलं की माझा एक दात सोन्याचा आहे. तो शेवटचा दात त्याने दिला, आपल्या अश्रूंनी धुतला आणि त्याचं दान केलं आणि त्यानंतर त्याने डोळे मिटले. या पद्धतीची परंपरा दातृत्वाची सांगणारा आमचा हिंदुस्थान, या हिंदुस्थानच्या 100 कोटी लोकांचे हात सारखे पसरलेले का असावे कुणापुढे? मला अनुदान मिळेल का? मला याचना मिळेल का? मला काही मिळेल का? काय हे दुर्दैव. सारखे मागतो आहोत आम्ही, भिकारी आहोत आम्ही. जशी खाण आहे तशी जर माती आहे तर माझी माऊली ज्ञानेश्वर माऊली काका आपल्या ओजस्वी वाणीने माऊलींच्या ज्ञानेश्वरी मधल्या अध्यायांचं ज्यावेळेला विवरण करतात त्यावेळेला आपल्या अंगावर रोमांच येत नाहीत. माझ्या माऊलीने ज्यावेळेला प्रत्यक्ष परमेश्वराने त्यांना विचारलं की काय हवं ज्ञानदेवा तुम्हाला, प्रत्यक्ष पांडुरंगाच्या डोळ्यामध्ये ज्या माऊलीनं निरोप देताना संजीवन समाधीच्या वेळेला अश्रू आले असं वर्णन आपण वाचतो त्या काळातल्या अभंगांमध्ये. त्या माऊलीने स्वतः करता काय मागितलं? काही मागितलं नाही. ते म्हणाले की यांच्या सर्व प्रकारच्या इच्छा पूर्ण हो, जो जे वांछील तो ते लाहो. ही आमची खाण आहे, ही आमची आई आहे. जे गुण आमच्या आईमध्ये आहेत ते मुलांमध्ये का असू नयेत? आमच्या हातामध्ये सारखा भिकेचा कटोरा का असावा? हे वैषम्य वाटणारी गोष्ट आहे. या भिकेच्या कटोऱ्याचा आपल्याला त्याग करावा लागेल हे आपली भारतीय कृषी व्यवस्था आपल्याला सांगते. सामान्य शेतकऱ्याला आपण विचारा, आपण किती पेरता आणि किती उगवता, तो शेतकरी आपल्याला सांगेल. अर्थशास्त्र सांगतो आता आपल्याला शेतीचं. एक दाणा पेरल्यानंतर 1000 दाणे उगवतात.
किमान 500 दाणे उगवतात, 100पेक्षा कमी उगवत नाहीत. 2 किलो धान्य 1 एकर क्षेत्रामध्ये शेतकरी ज्या वेळेला पेरतो आणि ज्या वेळेला त्याचा चेहरा फारसं पीक आला नाही असा असमाधानी असतो, त्यावेळेला 6-7 पोती 8 पोती धान्य त्याला झालेलं असतं. 2 किलोचे 800 किलो जर व्हायचे असतील तर 400 पट गुणाकार आहे हा. 1 रुपयाचे 400 रुपये होणं हे गणित किती महिन्यामध्ये मोजून 3-3.5 महिन्यामध्ये 400 पट संपत्ती तुम्हाला कुठला धंदा देतो मी विचारतो आपल्याला. कुठला व्यवसाय 400 पट संपत्ती गुणाकार करून देतो? जिथे रुपयाला 10 रुपये मिळतात तिथे 10 रुपये 1 लाखात एखाद्यालाच मिळतात. 99,999 लोकांचे पैसे गेलेले असतात हे आपण लक्षात घ्या. ते विचित्र गणित आहे. त्या गणिताच्या चक्रात सापडू नका. माझ्या परमेश्वराची बँक बघा कशी आहे. या बँकेमध्ये 1 रुपया तुम्ही टाकला 400 रुपये तुम्हाला मिळतात. एकाला 400 दर आहे. या हिंदुस्थानात नव्हे जगाच्या पाठीवर कुठे हरीचा लाल असा जन्माला नाही आलेला आजपर्यंत ज्याने 1 रुपयाचे 400 रुपये करावे. माझी काळी आई ते करते आणि आपण त्याकडे दुर्लक्ष करता. विचित्र आहे. आपल्याला त्या मार्गाने जावं लागेल, बलराम दादांच्या मार्गाने. आपल्याला भगवान श्रीकृष्णांच्या मार्गाने जावं लागेल. गाय आपल्याला काय देते? भगवान श्रीकृष्ण गोपालन का करायचे? मी एकदा व्याख्यानाला गेलो होतो एका ठिकाणी. आपल्याकडचा अडाणी समजला जाणारा मनुष्य सुद्धा खूप बुद्धिमान आहे. त्याच्याकडे त्याची स्वयंप्रज्ञा आहे. त्याचं निदर्शक आहे. उदाहरण आपल्याला या विषयात आलं म्हणून सांगतो. निपाणीजवळ अक्कोळ नावाचं एक छोटंसं गाव आहे, छोटंसं खेड आहे. फार छान परंपरा त्या गावामध्ये आहेत व्याख्यानांच्या वगैरे. त्या गावामध्ये मी व्याख्यानाला गेलो होतो. शेती व्यवस्थेवर, कृषी व्यवस्थेवर व्याख्यानाला गेलो होतो. भगवान श्रीकृष्णांनी गोवर्धन पर्वत उचलला करंगळीवर म्हणजे काय उचललं असं विचारलं त्याने मला, एका शेतकऱ्याने. मी म्हटलं मामा, शास्त्रामध्ये जो सांगितलेला आहे तो अर्थ मी आपल्याला सांगू शकतो गोवर्धन पर्वताचा, की पर्वतासारखं संकट समाजावर आलं आणि प्रत्येकाने नुसत्या करंगळीचा आधार दिला तरी सुद्धा ते संकट तुम्ही उचलू शकता, उचलून टाकू शकता, त्या संकटाचं निराकरण करू शकता. हा संदेश देण्याकरता गोवर्धनाचा दृष्टांत श्रीकृष्णाच्या चरित्रात घातलेला आहे असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतंय मला सांगा. त्यावर तो अशिक्षित अडाणी मनुष्य, लौकिक दृष्टीने शिकलेला नाही, इंग्लिशमध्ये फाडफाड व्याख्यान देऊ शकत नाही, हा मनुष्य मला सांगतो साहेब भगवान श्रीकृष्णाने गोवर्धन उचललं असं जे म्हणतात ते गोवर्धन उचललं असं नसेल, गोबरधन त्याने उचललं असा त्याचा अर्थ असेल. काय बुद्धिमान मनुष्य आहे बघा. अडाणी मनुष्य शेतकरी. तो म्हणाला गाईचं जे शेण आहे त्या शेणापासून अन्न निर्माण करण्याची विद्या भगवान श्रीकृष्णाला येत होती आणि त्याने याकडे दुर्लक्ष करू नका, हे गोबर हे धन आहे हे त्याने सांगितलं आपल्या लोकांना. आणि म्हणून त्याने सुवर्णाची सोन्याची द्वारका उभी केली असं तो शेतकरी मला म्हणाला. काय चुकीचं आहे हो यात? हे त्या अडाणी शेतकऱ्याला कळावं. आमच्याकडच्या क्वालिफाईड ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट लोकांना का कळू नये संपत्ती निर्माण करता येते. विट्यामध्ये गेल्या वर्षी आम्ही एक प्रयोग केला. भयंकर दुष्काळ होता त्यामुळे एक चारा छावणी आम्ही चालवली. परमेश्वरी कृपेने सरकारकडनं अनुदान न घेता विना अनुदान तत्वावर महाराष्ट्रात एकमेव चारा छावणी आम्ही चालवली विट्यामध्ये. आमच्या मर्यादित कुवतीप्रमाणे 56 जनावरांसाठी गोवंशातल्या. जे रोजचं शेण पडायचं त्या शेणाच्या काही प्रक्रिया कराव्या, काही शेण्या थापून ठेवाव्या अशा पद्धतीचा नियम आम्ही तिथे केला होता. एका जनावराच्या फक्त 15 दिवसाच्या शेणाची रोज थोडी थोडी रबडी कालवायची आणि एका खड्ड्यामध्ये टाकायची. सर्व कुजणारे पदार्थ जो पालापाचोळा पडलेला दिसतो, अगदी काँग्रेस गवत असेल, जे कुजणारे सर्व पदार्थ आहेत, सर्व प्रकारचं तण असेल, ते कुजणारं तण, सर्व प्रकारचा पालापाचोळा झाडाखाली पडलेला, नगरपालिकेच्या भाजी मंडईमध्ये भाजी बाजार जो होतो तो बाजाराचा दिवस सोडला की दुसऱ्या दिवशी सकाळी भाजीपाला अनेक प्रकारचा तिथे पडलेला असतो. जो कचरा आहे सेंद्रिय कचरा, तो कचरा एक ट्रॅक्टर भर उचलून आणला आम्ही आणि त्या खड्ड्यामध्ये 6 इंच कचऱ्याचा थर, चाऱ्याचा थर, या पद्धतीच्या चगळाचा थर आणि त्यावर गाईच्या शेणाची रबडी पातळ करून एक थर, याप्रमाणे एकावर एक थर दिले. थोडी थोडी माती चक्री मारून प्रत्येक थरामध्ये टाकली. 10 फूट बाय 5 फूट बाय 4 फूट मापाचा एक खड्डा काढून त्यामध्ये या पद्धतीची प्रक्रिया आम्ही केली. एका गाईच्या फक्त 15 दिवसाच्या शेणाच्या रबडीचा वापर करून. त्यानंतर 3-3.5 महिन्यांनी
हा सगळा कुजलेला कचरा पाण्यात त्यावेळेला भिजवलेला मी बाहेर काढला. बहुतांश विघटन कचऱ्याचं पूर्ण झालेलं होतं, उत्तम दर्जाच्या खतामध्ये रूपांतर झालं होतं. एक कामगार लावून मी चाळणीवरनं घालून चाळून घे म्हणून सांगितलं. न कुजलेला भाग पुन्हा त्या खड्ड्यात टाकला आणि कुजलेला जो भाग होता तो ट्रॅक्टरमध्ये भरून त्याचं वजन केलं मी काट्यावर. 2.5 टन उत्तम दर्जाचं कंपोस्ट खत एका गाईच्या 15 दिवसाच्या शेणाच्या रबडीपासून मला मिळालेलं होतं. आपल्यापैकी प्रत्येक शेतकरी या पद्धतीने एकच जनावर आपल्या गोठ्यामध्ये जर बांधलेलं असेल, देशी गाय जर बांधलेली असेल, बैल असेल, कालवड असेल, खोंड असेल, तर त्याच्या शेणाचा उपयोग करून आपण या पद्धतीने दर महिन्याला 10 फूट बाय 5 फूट एवढ्याच जागेमध्ये 3 टन उत्तम दर्जाचं कंपोस्ट खत, सुशिक्षित लोक ऑर्गॅनिक मॅन्युअर म्हणतात त्याला, जे 5 रुपये किलोने विकलं जातं, उत्तम दर्जाचं खत. या खतामध्ये करोडो बॅक्टेरिया असतात, जीवाणू असतात, जे भूमीचा पोत सुधारण्याकरता तुम्हाला मदत करतील. बिन पैशाचे कामगार आहेत निसर्गाने दिलेले, हे सगळे त्या शेणामध्ये निर्माण होतात, गाईच्या शेणामध्ये, गोमातेच्या. श्रीकृष्ण गाईला गोमाता का म्हणायचे याची काही कारणं सांगतोय मी आपल्याला. एकच जनावर आपल्या दावणीला बांधलेलं असेल, महिन्यातल्या पहिल्या 5 तारखेच्या अगोदर या पद्धतीचं कंपोस्टिंग आपण जर तयार केलं, कुजवण्याकरता त्या खताचा एक ठिया जर तयार केला, पाण्याने गाईच्या शेणाच्या रबडीने ते भिजवलं आणि वरनं प्लॅस्टिकच्या कागदाने आच्छादन करून दगड ठेवून दिले. कितपत कुजले बघून कमी पडलं तर थोडं थोडं पाणी वरनं घातलं आपण. या पद्धतीने कंपोस्टिंग जर केलं, दर महिन्याच्या 5 तारखेच्या अगोदरचे 5 दिवस आपण याकरता मर्यादित स्वरूपाचं काम जर केलं, 2च दिवस एका कामगाराला काम करावं लागेल. 2 कामगार असतील तर एकाच दिवसात काम होईल, पण 2 दिवस 2 कामगारांनी नेहमी आपण जसं काम करतो त्या पद्धतीने काम केलं असं गृहीत धरलं तरी सुद्धा दर महिन्याच्या 2च दिवस काम करून 3 टन उत्तम दर्जाचं कंपोस्ट खत त्या गोमातेच्या शेणाची रबडी वापरून आपण जर तयार करू शकत असाल आणि शेतकऱ्याच्या मालाला बाजारभाव नाही म्हणून 5 रुपयाऐवजी 2च रुपये किलो आपण उत्तम दर्जाच्या खताची किंमत गृहीत धरली तर 3 दुने 6,000 रुपयाचं उत्तम दर्जाचं कंपोस्ट खत देणारी गोमाता 6,000 रुपयाचा चारा आजही खात नाही. ती भगवान श्रीकृष्णांचा जो वरद हस्त तिच्या पाठीवर फिरलेला आहे त्याला ती जागलेली आहे. आम्ही का नाही जागत? आम्हाला हे गणित का नाही कळत? देशी गाईचं शेण अमेरिकेमध्ये त्यांनी इम्पोर्ट करण्याची व्यवस्था केली. दिल्लीमधल्या एका व्यापाऱ्याचं महाराष्ट्र टाइम्सला जाहिरात आलेली होती की देशी गाईचं शेण जे काय असेल ते टनाला अमुक एक दर देऊ, आम्हाला आणून द्या. देशी गाईचं शेण पाहिजे, अमेरिकेला पाहिजे. का पाहिजे? भूमीतून संपत्ती निर्माण करण्याकरता देशी गाईचं शेण वापरावं लागतं. हे श्रीकृष्णाने सांगितलेलं शहाणपण अमेरिकेला कळतं. ती गाय ज्या दारामध्ये बांधलेली आहे त्या दारातल्या मालकाला ते कळत नाही. त्याला मालक कसं म्हणावं? त्याला गुलाम म्हणावं लागेल. या गुलामगिरीतनं आपल्याला बाहेर यावं लागेल. आपलं पशुधन आपल्याला काय देत आहे आपल्याला समजून घ्यावं लागेल. आपल्याला वनांची निर्मिती करावी लागेल. गोपालकृष्ण ज्या वेळेला त्यांच्या मित्रांना घेऊन बरोबर वनांमध्ये पशुधन चारण्याकरता जात असत. आपल्या गावाच्या अवतीभोवती नजर टाका. आपण गायरान या नावाची जी जमीन आपल्या प्रत्येकाच्या गावाभोवती 5-50 एकराची आहे, या जमिनीमध्ये आपण काय शिल्लक ठेवलंय असा प्रश्न आपण स्वतःला विचारा. बहुतांश ठिकाणी गायरानामध्ये निष्पर्ण फोंड्या माळरान आपल्याला दिसतो. त्या गायरानामध्ये झाडं उगवलेली आपल्याला दिसत नाहीत, गवत फारसं उगवलेलं आपल्याला दिसत नाही. याचं कारण काय? तर ते गायरान आम्हाला आमचं वाटत नाही, समाजाला आमचं वाटत नाही. आमची अशी अपेक्षा आहे की वन विभागाने, महाराष्ट्र शासनाने नाही तर केंद्र शासनाने खर्च करून तिथे वनसंपदा निर्माण करावी. आम्ही तिथे जावं, शांतपणे सावलीत झोपावं, येताना 4-2 फांद्या कापाव्या, सरपणाकरता घरी घेऊन याव्या. त्या झाडांची जी काय ओरबाडणूक करता येईल ती आम्ही तिथे करावी अशी आमची कल्पना आहे. हे विचित्र आहे. श्रीकृष्णांच्या काळामध्ये वनसंपत्ती जी आहे ही वनसंपत्ती त्या त्या गावातला समाज निर्माण करत असे, झाडं लावत असे. घरामध्ये मंगल कार्य, आंब्याच्या पानाचं तोरण बांधा. का बांधा? आंब्याचं झाड आपण लावलेलं असावं, त्या झाडाची पानं तोडून आपण ते तोरण बांधावं. ती तोरण बांधण्याकरता तरी आंब्याचं झाड माझ्या दारात लावावं असं पूर्वजांनी आपली कल्पना होईल म्हणून आपल्याला हे सांगितलं. पूर्वजांना बिचाऱ्यांना माहिती नव्हतं, ते वृत्तीने सरळ होतं. त्यांना हे कळलं नाही की या शेजाऱ्याच्या आंब्याची झाडं उरबाडून आणेल आणि स्वतःच्या घराला तोरण बांधलेलं, त्यांना माहिती नव्हतं. ही विचित्रता आहे. आपल्या सर्व धार्मिक कर्मकांडामध्ये जे कर्मकांड आहे असं आपण म्हणतो, त्या कर्मकांडाचा त्याग करण्याची विज्ञाननिष्ठ लोक भाषा बोलतात.
मला त्या लोकांना प्रश्न विचारायचा आहे की या कर्मकांडातले विज्ञान तुम्हाला का समजत नाही? महादेवांना बेलाचं झाड का लागतं? बेलाची पानं का लागतात? बेलाचं झाड पर्यावरणाचं संतुलन ठेवण्याकरता आपल्याला हवंय. रक्तामधली शुगर, ब्लड शुगर कमी करण्याचं काम, डायबेटिक ज्या वेळेला मनुष्य होतो, ज्या वेळेला त्याला मधुमेह होतो, त्यावेळेला इन्शुलिन तयार करण्याची त्याच्या शरीरातली प्रक्रिया खंडित झालेली असते, म्हणून वर्ण इन्शुलिनचं इंजेक्शन त्याला घ्यावं लागतं. या पद्धतीने शरीरामध्ये इन्शुलिन तयार करण्याची क्षमता असणारं जे झाड आहे ते हे बेलाचं झाड आहे. एक बेलाचं त्रिदल जर रोज चावून मनुष्याने घेतलं तर त्याच्या शरीरामध्ये इन्शुलिन तयार करण्याची प्रक्रिया कार्यान्वित होऊ शकेल, ती किमान खंडित होणार नाही. हे आमच्या पूर्वजांना माहिती होतं. ही वैज्ञानिकता गेली कुठे आमची? आम्ही झाडं लावली नाहीत, एकही झाड लावलं नाही. ज्या शेतकऱ्याला आपण विचारा की बाबा रे आपण शेती करता आहात, शेती करता म्हणजे काय करता? तो सांगतो शाळू करतो, ज्वारी करतो, हरभरा करतो, अमुक करतो, मका करतो, वाटाणा करतो. बाजारातला भाव पडला की त्याच्या चेहऱ्यावरचं तेज नाहीसं होतं. पशुधनाची काय स्थिती आहे? चारा छावण्या हिंदुस्थानमध्ये, महाराष्ट्रामध्ये 9 जिल्ह्यांमधनं चारा छावण्या चालवाव्या लागतात. 1700-1800 कोटी रुपये पशुधन चालण्याकरता सरकारला खर्च करावे लागतात. ज्या समाजाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या सरकारला 1700-1800 कोटी रुपये पशुधन चालण्याकरता खर्च करावे लागतात, त्या समाजालाच हे लांछनास्पद आहे. माझ्यासारख्या मनुष्याच्या दारामध्ये एक जनावर नसेल आणि माझ्या शेजारी एक शेतकरी राहतो, त्या शेतकऱ्याच्या दारामध्ये काही पशुधन आहे, मला असं का नाही वाटत की महिन्याला मिळणाऱ्या पगाराचा बँक बॅलन्स मी दरवेळेला नियमाने माझ्या पासबुकवर ठेवतो आणि निर्जीव बँकांची धन करतो, ती संपत्ती मला का नाही वाटत 4-2 पेंड्या विकत घेऊन या शेतकऱ्याच्या जनावरांना पशुधनाला देईल? अन्न तर मी निर्माण करत नाही. सुशिक्षित मनुष्य अन्न निर्माण करण्याची व्यवस्था जो पाहतो, माझ्याबरोबर असणारा अडाणी मनुष्य असेल, अशिक्षित मनुष्य असेल, त्याच्या दारातली 4 जनावरं जगली तर त्यातनं काहीतरी निर्माणच होणार आहे ना. काही निर्माण होण्याकरता पैसे द्या ना, काही निर्माण होण्याकरता हात चालू देत, काही निर्माण होण्याकरता पाय चालू देत, काही निर्माण होण्याकरता मेंदूची विचारचक्र फिरली पाहिजेत आपल्या. या पद्धतीने आपण काही निर्माण करू शकतो. आपलं गाव आपण स्वयंपूर्ण करू शकतो. महात्मा गांधींचा एक अत्यंत महत्वाचा सिद्धांत स्वयंपूर्ण ग्राम व्यवस्थेच्या बाबतीतला असा आहे, जगातले मोठे मोठे नामांकित अर्थशास्त्रज्ञ थक्क होतात, चकित होतात. महात्मा गांधींचा स्वयंपूर्ण ग्राम व्यवस्थेचा सिद्धांत ऐकून महात्मा गांधींना ही कल्पना सुचली कशी? ग्रामीण भाग या मनुष्याने उघड्या डोळ्याने पाहिला. स्वतःच्या बुद्धीपणाला लावून ग्रामीण भागामध्ये मनुष्य कसा जगतो, किमान गरजा ठेवून याचं निरीक्षण महात्मा गांधींनी केलं आणि स्वतःच्या असाधारण बुद्धिमत्तेच्या जोरावर ते समाजापुढे मांडलं. हे काम महात्मा गांधींनी केलं. हिंदुस्थान स्वतंत्र महात्मा गांधींच्या कामामुळे झाला की नाही झाला याबद्दल वाद निर्माण होऊ शकतील, पण महात्मा गांधींनी ग्रामीण व्यवस्थेमधलं हे सर्व जे शहाणपण आहे ते समाजाला सांगण्याचं काम केलं. पण दुर्दैवाने याकडे आम्ही दुर्लक्ष करतो आणि फक्त फोटो महात्मा गांधींचे टांगतो. महात्मा गांधींनी काय सांगितलं? ते म्हणाले माझं प्रत्येक गाव मला स्वयंपूर्ण हवंय, प्रत्येक खेडं स्वयंपूर्ण हवंय. कसं स्वयंपूर्ण आपल्याला करता येईल आपल्याला सांगतो. आपल्या गावामधले तरुण मुलं असतील, कदाचित 5-50 तरुण मुलं या गावामध्ये अशी असतील की जी ग्रॅज्युएट झाली, ज्यांना नोकरी नाहीये. 2000 रुपये पगाराची किमान नोकरी मिळावी याकरता त्या मुलाचा लाचार बाप जमिनीचा एखादा तुकडा गहाण टाकून नाही तर विकून 1,00,000, 1,50,000, 2,00,000 रुपयाची लाच द्यायला तयार आहे. अशी दुर्दैवी स्थिती त्याच्या पुढे आहे. आपल्या गावामध्ये कोलगेट कंपनी किती किमतीच्या टूथपेस्ट दर महिन्याला खपवते हा प्रश्न मी आपल्याला विचारतो. किती तरुण मुलांना रोजगार त्यातनं मिळू शकेल? कसा मिळू शकेल? आपल्या गावामध्ये कडुलिंबाची झाडं आहेत पहा. कडुलिंबाच्या काड्यांचा दात घासण्याकरता युरोपमध्ये लोक आता वापर करायला लागलेत. आपल्या माहितीसाठी सांगतो, 1996 ची फिगर माझ्याकडे आहे. 72 कोटी रुपयाच्या कडुलिंबाच्या काड्या दात घासण्याकरता हिंदुस्थानने युरोपच्या मार्केटमध्ये निर्यात केल्या. अमेरिकेचं सोडून द्या, युरोपचं सोडून द्या, मुंबईमध्ये 5,000 लोक रेल्वे स्टेशनवर ज्यावेळेला आपण पहाटे उतराल मुंबईला कुठल्याही रेल्वे स्टेशनवर जा, तिथे दात घासायच्या काड्या विकणारी तरुण मुलं आपल्याला दिसतील. अशिक्षित मुलं असतील, स्त्रिया असतील, मुली असतील, पुरुष असतील. रुपयाला काडी देतो, 2 रुपयाला काडी देतो, 8 आण्याला काडी देतो. लोक मजेत त्या काडीने दात घासतात, त्या काड्या टाकून देतात. आपल्या गावातल्या तरुण मुलांना असं का नाही वाटत की मी कडुलिंबाच्या 6 इंच लांबीच्या सारख्या काड्या 8 आण्याला एक याप्रमाणे तयार करेन आणि विकेन गावामध्ये, आणि असलेली झाडं ओरबाडून आणण्याचं पाप मी करणार नाही, मी दरवर्षी काही झाडं लावेन, असं का नाही वाटत?
आपल्या गावातनं बाहेर जाणारा पैसा आपण थांबवला तरी सुद्धा संपन्नतेची ऐहिक ऐश्वर्याची सगळी शिखरं पादाक्रांत केलेल्या एखाद्या अमेरिकेसारख्या देशातला राष्ट्राध्यक्ष आल्यानंतर तुमच्या गावामध्ये त्याला लाज वाटेल, लाज. तो म्हणेल माझ्या राष्ट्राला पेट्रोलियम मिळवण्याकरता युद्ध पुकारावं लागतं, बदमाशी करून खोटं नाटं बोलावं लागतं. तुमच्या गावामध्ये तुमच्या सगळ्या गरजा पूर्ण करण्याकरता तुम्हाला बाहेरनं काहीही आणावं लागणार नाही. सर्व काही तुम्ही तुमच्या गावामध्ये निर्माण करू शकाल. दात घासायच्या काड्यांची एक साधी गोष्ट मी सांगितली, आता पेट्रोलियमची गोष्ट सांगतो. पेट्रोलियम पदार्थांची आपल्याकडे इथेनॉलचे प्रोजेक्ट राबवायचं काम चालू आहे. आता धान्यापासून इथेनॉल तयार करू शकतोय, इंधन तयार करू शकतोय. सरकारला कळलं, त्याच्यावर संशोधन चालू आहे, काम चालू आहे. आपल्या गावातल्या ओढ्याच्या कडेला आपल्याला करंजाची झाडं दिसतात, कडुलिंबाची झाडं दिसतात. करंजाच्या एका एका झाडाखाली करंजा किती गोळा करतात लोक? 1 पोतं, 2 पोती, 3-3 पोती करंजी एका मोठ्या करंजाच्या झाडाखाली लोक गोळा करतात. 1 पोतं करंजीचं फोलपट वजा करून नुसत्या बियांचं वजन 40 किलो होतं. करंजाचा आज दर 10 रुपये किलो आहे. एका पोत्यापासून 3 पोत्यापर्यंत म्हणजे 400 रुपयापासून 1200 रुपयापर्यंत एक करंजाचं झाड तुम्हाला जर उत्पन्न देत असेल तर शेतकऱ्याला का वाटू नये की माझ्या गावाचं जे गायरान आहे त्यामध्ये 5 एकर करंजाची मी लागवड करेन. या करंजाच्या मिळणाऱ्या तेलापासून गावागावातनं दिवे निर्माण होतील. दिवे म्हणजे मी तुम्हाला छोट्या चिमण्या दिवल्या परत जायला 19व्या शतकात पाठवणार नाहीये. करंजाच्या तेलावर डिझेल इंजिन तुम्ही चालवू शकता, त्यापासून वीज तुमच्या गावात लागणारी तुम्ही निर्माण करू शकता. आपण सुधारणा झाली म्हणतो, प्रगती झाली म्हणतो, दिव्याची पाण्याची गरज कमी होईल. खत, कीटकनाशक, औषध आणि पाणी या 3 बाबतीत तुम्ही स्वयंपूर्ण व्हाल. अत्यंत सात्विक उत्तम दर्जाचं अन्न तुम्ही लोकांना देऊ शकाल, शुद्ध अन्न देऊ शकाल. आपण पेपरमधनं वाचतो शेतकऱ्याने आत्महत्या केली. काय पिऊन आत्महत्या केली? औषध पिऊन आत्महत्या केली. आपण लहान मुलाला, एखाद्या निरागस मुलाला 2री 3रीतली आपलं डोकं उलटं कसं चालतं बघा. एक बुद्धिमान मनुष्य पेपरमध्ये बातमी लिहितो आणि छापतो, औषध पिऊन शेतकऱ्याची आत्महत्या. एका बाजूला ठेवाय आणि दुसऱ्या बाजूला 2री 3री शाळेत जाणाऱ्या मुलाला विचारा, बाळा औषध म्हणजे काय? तो सांगेल की मनुष्य ज्यावेळेला आजारी पडतो त्यावेळेला डॉक्टर दवाखान्यामध्ये डॉक्टरांकडे घेऊन जातात त्याला आणि डॉक्टर काहीतरी औषध देतात, त्यामुळे मनुष्य बरा होतो. 2री 3री शिकणाऱ्या मुलाचं सामान्य ज्ञान त्याला सांगतं की औषधाने मनुष्य बरा होतो आणि वर्तमानपत्रामधनं एक शहाणा वार्ताहर आणि शहाणे वाचक वाचतात की औषध पिऊन शेतकऱ्याची आत्महत्या. आमची बुद्धी उलटीच कशी चालते, हे विचित्र आहे. यातनं बाहेर निघायला हवं आपल्याला. ही सर्व कीटकनाशक औषधं मी मगाशी आपल्याला जी सांगितली फवारणी करता आपण याचे अर्क करून वापरू शकतो. ही कीटकनाशक आपल्याला 0 खर्चामध्ये उपलब्ध आहेत, फुकट उपलब्ध आहेत. कडुलिंबाचं तेल तुम्ही फवारणीसाठी निरमा पावडर साधी आपल्याकडे मिळते, स्वदेशी साबणाची पावडर त्याच्याबरोबर मिसळून वापरली, पाण्यामध्ये त्याचा घुसळून चांगला अर्क तयार केला आणि ती फवारणीला जर आपण वापरली आणि ते अन्न आपण डायरेक्ट जसंच्या तसं खाल्लं, शेतात उगवलेलं फळ, तर काही धाड भरणार नाही आपल्याला. पचनशक्ती सुधारेलच. पित्तशामक आहे कडुलिंब. आणखीन काही सुधारणा होतील चांगल्या. या मार्गाने आपल्याला जायला हवं. आपली व्यवस्था स्वयंपूर्ण करायला हवी. ही व्यवस्था स्वयंपूर्ण करत असताना आपल्याकडे जे आहे त्याचा उपयोग आपल्याला करायला हवा, स्वतः कष्ट करून करायला हवा. माझ्या गावामधनं वाहून जाणारं पाणी अडवण्याकरता, बंधारा बांधण्याकरता एखादा राजेंद्र सिंह राणांसारखा आधुनिक भगीरथ माझ्या गावामध्ये यावा अशी अपेक्षा करायला नको. मीच तो राजेंद्र सिंह राणा आहे या भूमिकेतनं आपल्यापैकी प्रत्येकाने काम करायला हवं. काय चमत्कार करू शकतो मनुष्य, त्याचं उदाहरण आहे. राजस्थानमध्ये जिथे फक्त 1.25 इंच पाऊस पडतो, 1.25 इंच, आपल्याकडे 25-30 इंच पाऊस पडतो माझ्या माहितीप्रमाणे. 1.25 इंच पाऊस जिथे पडतो त्या राजस्थानमध्ये किशोरी गावामध्ये पहिली 3 वर्ष खपून या बुद्धिमान मनुष्याने एक बंधारा श्रमदान करून हातात टिकावाडी खोरं घेऊन बांधला. त्या बंधाऱ्यामध्ये पाणी साठल्यानंतर ज्या वेळेला विहिरीनं पाण्याचे उमाळे लागले त्यावेळेला आजूबाजूच्या गावांमधनं 46 गावांमधनं दुसऱ्या वर्षी 46 बंधारे झाले आणि 1000पेक्षा जास्त पाझर तलाव, बंधारे पाणी अडवण्याकरता, जिरवण्याकरता लक्षावधी झाडं या मनुष्याने राजस्थानमधल्या 5 तालुक्यांमधनं केली. 6500 चौरस किलोमीटर क्षेत्रातला भूगोल या मनुष्याने बदलला. ज्या नद्या लुप्त झाल्या होत्या त्या नद्या आता 12 महिने वाहतात.
जिथे 200 फुटावर पाणी होतं भूमीमध्ये तिथे 20 फुटावर पाणी आहे. हे साधं भारतीय तंत्रज्ञान शिवछत्रपतींना त्यांच्या काळामध्ये माहिती होतं. 400 वर्षापूर्वी आम्ही स्वतःला सुधारले म्हणतो, शहाणे म्हणतो, इंग्लिश भाषा आहे, कॉम्प्युटर आहे, इंटरनेट आहे, अमुक आहे तमुक आहे, सगळं आहे, पण बुद्धी सरळ चालत नाही. काय करणार त्याला? ती सरळ चालवावी लागेल आपल्याला. माझं गाव हे माझं कुटुंब आहे असं मला जर वाटत असेल तर कुणाच्याही दारामधला नळ ज्या वेळेला वाहतोय त्यावेळेला तो नळ बंद करण्याची मला इच्छा होईल. पाणी हे जीवन आहे. गावामध्ये तरुण मुलं ज्यावेळेला बेरोजगार फिरतायत त्यावेळेला कोलगेटची टूथपेस्ट, कोलगेट, पेप्सोडंट, सिबाका, क्लोजअप मल्टीनॅशनल कंपन्या करोडो अब्जावधी रुपयांची लूट हिंदुस्थानची करतायत. यातली एखादी टूथपेस्ट वापरताना मी माझ्या समाजाचा अपराधी असं मला वाटलं पाहिजे. 40,000 गावांमधनं हिंदुस्थानच्या आजही खेड्यांमधनं पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाहीये. ज्यावेळेला 12 रुपयाचं बाटलीमध्ये बंद केलेलं पाणी पितो मनुष्य त्यावेळेला असं वाटायला हवं मला की या 40,000 गावांमध्ये डोळ्यात प्राण आणून ज्या माता भगिनी पाणी आणण्याकरता 1.5, 2 किलोमीटर फिरतात त्यांचं रक्त मी पितोय, पाणी पित नाहीये असं वाटायला हवं. हा अधमपणा मी करतोय असं मला वाटायला हवं. हे संपत्तीचं नियोजन आहे. आर्य चाणक्य सांगतो ते संपत्ती माझ्या खिशात आहे म्हणून माझी नाहीये. संपत्ती लाथ मारेल एका क्षणामध्ये. आपला जो श्वास चाललाय त्या श्वासावर आपलं नियंत्रण नाही. आता श्वास आला, श्वास गेला, आला आणि गेला. गेलेला श्वास पुन्हा आला नाही की आपला कार्यभाग उरकला इथला. एका क्षणात 2 श्वासांमधलं जे अंतर आहे ते आमचं जीवन आहे. श्वासांमधलं अंतर वाढलं की जीवन संपलं. त्यामुळे आत्ताच याच क्षणी आपण निर्णय घ्यायला हवा की ही सगळी बदललेली जी चक्र आहेत, आपली वेगळ्या दिशेने चाललेली, घसरणीला चाललेली जी गाडी आहे ती मूळ पदावर आपल्याला आणावी लागेल. अर्थशास्त्रीय दृष्टीने आणावी लागेल, शेतीच्या क्षेत्रामध्ये आणावी लागेल. माझ्या गावातल्या लोकांनी एकत्र बसून त्यांना क्रॉप पॅटर्न ठरवता आला पाहिजे, शेतीचा आकृतीबंध ठरवता आला पाहिजे. कशा पद्धतीने माझ्या गावात तेल किती लागतं हे मलेशियामधनं पाम तेल आणण्याचं पाप माझ्या गावातला मनुष्य करणार नाही मला ठरवता आलं पाहिजे. नॉन एडिबल ऑइल, पाम तेल वापरतात खाण्याकरता, घट्ट होणारं थिजणारं तेल, प्रकृतीला स्वास्थ्याला हानिकारक या पद्धतीचं. आणि या पद्धतीचं हानिकारक तेल स्वस्तामध्ये लोकांना देऊन ज्यावेळेला उपलब्ध करून देतात त्यावेळेला बायपास करण्याकरता दारात रांग लागते. 2-2 लाख रुपयाला लोकांचे खिसे कापले जातात बायपास सर्जरीच्या नावाने. लोक म्हणतात आता विश्रांती घ्या, आता जरा व्यायाम करा, मोकळ्या हवेत फिरा, शुद्ध सात्विक अन्न खा, तेलकट खाऊ नका. माझे देशमुख साहेब बिन पैशाचं तुमचे पाया पडून नमस्कार करून तुम्हाला सांगतात की मांसाहार करू नका, चमचमीत खाऊ नका. हे जो समाज ऐकत नाही तो समाज तिथे 2 लाख रुपयाला खिसा कापून घेऊन लगेच ऐकतो की हो मांसाहार करू नका. काय उलटी गंगा कशी आहे? अरे जो मनुष्य निरपेक्ष बुद्धीने सांगतो त्या मनुष्याचा समाज काय ऐकत नाही. गाईचं दूध घेऊन, गोरस घेऊन दारादारामध्ये मनुष्य फिरतो. लोक म्हणतात गाईचं दूध नको, गाईचं दूध पातळ असतं. अरे भगवान श्रीकृष्ण गाईचं दूध प्यायचे त्यामुळे त्यांची बुद्धी काय दर्जाची होती पहा. गायींच्या आणि म्हशींच्या हालचालीमधला फरक पहा. गाईचं वासरू टणाटण उड्या मारतात त्याच्या डोळ्यातले भाव पहा, म्हशीच्या रेडकाच्या डोळ्यातले भाव पहा, गुणवत्तेतला फरक बघा. आहे की नाही? तो फरक आमच्यामध्ये भगवान श्रीकृष्णामध्ये दिसतो की नाही? का गाईचं दूध नको? गाईचं दूध 10 रुपये लिटर, 6 रुपये लिटर, 7 रुपये लिटर. का बरं? गोमातेचा अपराध काय माझ्या? आणि पेप्सी कोला, कोका कोलाची पिढा आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमधनं आलेली ज्याच्यामध्ये कीटकनाशक औषधांचे नमुने सापडले, निव्वळचे विष आहे, 30 रुपये लिटर. हे उलट का चालतंय डोकं आपलं? हा जाणारा पैसा आपल्याला थांबवता आला पाहिजे. माझ्या प्रत्येक गावामध्ये मला ठराव करून हे ठरवता आलं पाहिजे. माझ्या स्वतःच्या अंतःकरणामध्ये मला जाणून घेता आला पाहिजे की माझ्या गावामध्ये मिनरल वॉटर 12 रुपयाचं पाणी विकत घेणारा अधम मनुष्य असणार नाही. ज्याला 12 रुपयाची मस्ती आलेली आहे मिनरल वॉटर पिण्याकरता आणि ज्याची पचनशक्ती पिढ्यानपिढ्या इथलं पाणी पचवण्याची आहे, त्याची पचनशक्ती अचानक इतकी खालावली आहे त्याने कुठेतरी पश्चिमेकडच्या देशामध्ये जावं. त्याला इथे जागा नाही आमच्याकडे. अचानक पचनशक्ती खालावते आमची गेल्या 5 वर्षात. का बरं? पाणी विकत घेता. मला आठवतं लहानपणी मी ज्या गावामध्ये धुळ्याला, आमचं धुळं गाव आहे ते धुळे शहर आहे, त्या शहरामध्ये आमच्या घराच्या मागच्या बाजूला गवळीवाडा आहे, सगळा गवळ्यांची घर आहेत. एक गवळण मावशी नावाची एक वृद्ध स्त्री मला आठवते लहानपणी माझ्या. मी अगदी लहान होतो त्यावेळेला गवळण मावशीकडनं दूध, गाईचं दूध आमच्या घरी यायचं. माझी आई सांगते
म्हणजे एक महिनाभर रतीब गवळण मावशीने पाव लिटरचा घातल्यानंतर गवळण मावशीला विचारलं की गवळण मावशी दुधाचं बिल किती झालं. त्यावर एक अडाणी स्त्री काय म्हणते बघा. ती गवळण मावशी म्हणते माय गोरस विकू नये असं म्हणतात. काय तत्वज्ञान आहे या स्त्रीचं. गोरस विकू नये, गाईचं दूध विकू नये असं तिचं तत्वज्ञान आहे. ती अडाणी आहे कारण तिला इंग्लिशमध्ये भाषण देता येत नाही. आणि महामूर्ख इडियट प्रजा इंग्लिश मधनं फाडफाड फाडफाड बोलणारे त्यांची पचनशक्ती इतकी खालवली की त्यांना इथलं पाणी पचत नाही माझ्या गावातलं. हे शहाणे. हा विरोधाभास जो आहे या विरोधाभासातनं स्वतःची सुटका आपल्याला करावी लागेल, नाही तर आपल्याला कोणी वाचवू शकत नाही. लक्षात घ्या. गावामधनं इम्पोर्टेड कार ज्या वेळेला फिरत नव्हत्या त्यावेळेला आपल्या गावातनं लोक भीक मागत नव्हते. आठवत आहे का आपल्याला. आपल्या गावामधनं इम्पोर्टेड 4-2 कार ज्या वेळेला फिरत नव्हत्या त्यावेळेला माझ्या गावातले लोक याचना करत नव्हते. माझ्या गावातले व्यवहार कसे चालायचे. 12 बलुतेदार सुखाने माझ्या गावात जगत होते. त्यावेळेला शाळी होता, कोळी होता, चांभार होता, कुंभार होता, लोहार होता, विणकर होता. यातला प्रत्येक मनुष्य होता. नावी होता, कोष्टी होता. यातला प्रत्येक मनुष्य 12 बलुतेदारी मधला प्रत्येक मनुष्य त्याला या गावामध्ये रोजगार मिळायचा. तेली होता, माळी होता. ते उद्योग आम्ही बंद केले. का बंद केले. कृषी विद्यापीठ आपल्याला अभ्यासक्रम शिकवतं. काय अभ्यासक्रम शिकवतं. कशी उन्नती झाली, कशी प्रगती झाली शेतीची. महाराष्ट्रातल्या एकही कृषी विद्यापीठाला त्यांच्याकडे असलेल्या शेकडो एकर जमिनीमधनं स्वतःचा खर्च भागवण्या इतकं उत्पन्न का मिळत नाही असा मला प्रश्न विचारावा वाटतो. का नाही मिळत. शेकडो एकर जमिनी तुम्हाला नफ्यामध्ये का नाही करता येते. आधुनिक शहाणपणाच्या जोरावर ते करता आलं पाहिजे. ते कसं करता येईल. आमच्या भारतीय परंपरेने करता येईल. श्रम केल्याशिवाय, कष्ट केल्याशिवाय करता येणार नाही. मी मेल्याशिवाय मला स्वर्ग पाहता येणार नाही. दुर्दैवाने तशी काही स्वस्तात व्यवस्था नाही आहे की ट्रेलर दाखवतो स्वर्गाचा. बघा तुम्हाला पसंत पडला तर पूर्ण तिकीट नका देऊ, थोडंसंच द्या. ट्रेलर बघा, पसंत पडला तर या. असली काही व्यवस्था नाही आमच्या हिंदुस्थानात. तुम्हाला कष्ट करावे लागतील. स्वतः गाडून घेतल्याशिवाय बीजाचा वृक्ष होत नाही. स्वतःला गाडून घ्यावं लागेल, काम करावं लागेल. अण्णा हजारेंसारखा मनुष्य ज्यावेळेला गावागावांमधनं सभा घेतो आणि ज्यावेळेला शेकडोनी लोक जमतात अण्णा हजारेंना बघायला की काय केलं या मनुष्याने, केवढा चमत्कार केला या गावामध्ये, गाव स्वयंपूर्ण केलेला आहे. हा चमत्कार जादूची कांडी फिरवल्यासारखा टेलिव्हिजनचे कार्यक्रम पाहून करता येत नाही बंधूंनो. प्रत्यक्ष काम करावं लागतं, मरावं लागतं. प्रत्येकाचा मुक्काम वेगवेगळ्या ठिकाणी असतो. कुणाचा कुठे, कुणाचा कुठे. मनुष्याच्या घरामध्ये, प्राणीमात्रांच्या गुहांमध्ये, जनावरांच्या गोठ्यामध्ये. माझ्या शिवछत्रपतींचा मुक्काम कुठे होता. मृत्यूच्या दाडांखाली होता. कराल दाडांखाली, मृत्यूच्या जबड्याखाली या मनुष्याचा सारखा मुक्काम होता. आणि असं चरित्र, त्याचं स्मरण आम्ही करतो आजही. पराक्रम सोडूनच द्या. पराक्रम आहेच, बुद्धिमत्ता आहेच, गुणवत्ता आहेच, आज्ञाधारकपणा आहेच, समाजावरची निष्ठा आहेच. आणि पाणी कसं साठवावं हे सुद्धा आहे. का म्हणून आम्ही या शहाणपणाचा त्याग करत चाललेलो आहोत. आम्हाला श्रमशक्तीवर लोकांचा विश्वास बसेल या पद्धतीने वागावं लागेल. त्याला काही पर्याय नाही आहे. तरुण मुलांना कपड्याची इस्त्री चुरगळेल आणि त्यामुळे काम करता येत नाही. ही जी अडचण होते ती अडचण आपल्याला दूर करावी लागेल. आता या नवीन व्यवस्थेमध्ये ही अडचण काही प्रमाणात दूर आपोआप नियती करते की काय असं मला वाटतं. मला माहिती नाही, पण कदाचित नियती हे काम करते की काय. मनुष्य सरळ बोलाने ऐकत नाही तर नियती तिच्या पद्धतीने धडे शिकवते मनुष्याला. आता शिक्षण इतकं महाग होत चाललंय की सुशिक्षित बेरोजगारांची समस्याच 20 वर्षाने राहणार नाही. कारण जे बेरोजगार असतील ते निश्चित अशिक्षितच असतील. सुशिक्षित बेरोजगार असूच शकणार नाही कारण पैसे नाही तुमच्याकडे शिकायला. ज्यांच्याकडे शिकायला पैसे नाही ते सुशिक्षित होऊ शकणार नाहीत. ते सुशिक्षित झाले नाहीत म्हणजे अशिक्षित राहतील. अशिक्षित मनुष्य पशुधनाकडे जाताना आपल्याला आता दिसतो. कदाचित नियती जाणीवपूर्वक आपल्याला पशुधनामागे धाडेल का. जाणीवपूर्वक झाडं लावण्याकरता आपल्याला काम करावं लागेल का. नियतीची काय इच्छा आहे मला माहिती नाही. नियतीचं अंतरंग जाणून घेता येत नाही कुणाला. मोठ्या मोठ्या संतांना नियतीचं अंतरंग कळलं असं म्हणता येत नाही आपल्याला ठामपणाने. माझ्यासारख्या सामान्य मनुष्याला कसं कळावं. तर त्या मार्गाने आपल्याला जावं लागेल. आपल्या पूर्वजांच्या मार्गाने आपल्याला कष्ट करावे लागतील. प्रामाणिकपणाने काम करावं लागेल. फुकट मिळणारं जे आहे ते विषवत आहे त्याचा त्याग आपल्याला करावा लागेल. अहो एक मूल ज्या वेळेला बापाच्या मागे लागलेलं असतं, बाप परिस्थितीने गांजलेला आहे. आज सगळ्यांचीच ओढाताण चाललेली आहे. का ओढाताण चाललेली आहे आम्ही ओढवून घेतलेली आहे माहिती नाही आम्हाला.
जो टेलिव्हिजन जरुरी नाही तो घरामध्ये आणला आणि हप्ते आम्ही ज्यावेळेला भरतो त्यावेळेला आमची फडफड होते. मोटरसायकल जरुरी नाही घरातल्या घरात, पण शेजाऱ्याने घेतलेली आहे, माझी लायकी मोटरसायकल वापरायची आहे, दाखवण्याकरता ओढून ताडून मी मोटरसायकल घ्यायची आणि कर्जाचे हप्ते भरायचे, कर्जाने सर्व काही उपलब्ध या पद्धतीची स्थिती झाली आहे दुर्दैवाने. या सगळ्या गोष्टींचा भयंकर हव्यास असल्यामुळे ज्या वेळेला आम्ही पैसे आपल्या मिळणाऱ्या उत्पन्नापेक्षा जास्त खर्च करत चाललेलो आहोत त्यावेळेला जगण्याकरता संघर्ष निर्माण होतो. बंधूंना लक्षात घ्या. आणि या संघर्षामध्ये ज्यावेळेला गुजीरवाणी मुलं आपल्या पोटी जन्म घेतलेली ती ज्यावेळेला आपल्याला छोट्या मोठ्या गोष्टीचा कुठला हट्ट धरतात त्यावेळेला बाप ज्यावेळेला खाडकन 2 मुस्काडीत मारतो 4-2 रुपयाच्या एखाद्या खेळण्याकरता, तो बाप ज्यावेळेला लाचार होऊन एखाद्या सरकारी कचेरीमध्ये उभा राहून विचारतो, कागद एखादा आवाजतो त्याला, त्यावेळेला विचारतो की साहेबांचे किती द्यायचे, त्यावेळेला वाईट वाटतं. गिधाडांची जमात नष्ट झाली. गावांमधनं गिधाडं पूर्वी जी दिसायची ना, मृत झालेले जे पशु होते त्या पशूंचं मांस खाऊन भूमी स्वच्छ करण्याचं काम निसर्गाने गिधाडांवर सोपवलेलं होतं. ती गिधाडं आता गावागावातनं दिसत नाही, त्यांच्या प्रजाती नष्ट झाल्या. त्या गिधाडांनी मनुष्याच्या देहामध्ये जन्म घेतला की काय असं वाटतं आता. ज्या 2 वर्षाच्या 4 वर्षाच्या निरागस मुलाच्या 2 कानाखाली वाजवणारा बाप आगतिक होऊन ज्या वेळेला या सरकारी कचेरीमध्ये उभा राहतो आणि गिधाडासारखी ती माणसं त्याला लुटतात त्यावेळेला वाटतं अरे काय ही कुठली सभ्यता आहे. ही सभ्यता ज्या पद्धतीचं अन्न तुम्ही खाल त्यातनं निर्माण होते बघा. आजही तुम्ही एखाद्या गावाच्या कडेला असलेल्या एखाद्या दलित वस्तीमध्ये जा, एखाद्या निर्धन वस्तीमध्ये जा, कुठल्याही वस्तीमध्ये आज आपण जा आणि त्या वस्तीमध्ये भर दुपारी 12 वाजता आपण जर गेला तर आजही त्या घरामधली निर्धन घरातली एक स्त्री असेल, माऊली असेल आमची एखादी, त्या निर्धन घरातला कुटुंब प्रमुख असेल जो रोजगार पैसे मिळवण्याकरता रोजगारही हमाली करत असेल, काहीतरी किरकोळ काम करत असेल, शेतीत हजेरी म्हणून रोजगार म्हणून जात असेल, तो मनुष्य आजही तुम्हाला विचारतो साहेब बसा पाणी घ्या, जेवणार का 2 घास. ही सहृदयता त्याच्या अंतःकरणामध्ये शिल्लक आणि सुशिक्षित शिकलेल्या लोकांमध्ये ही सहृदयता का नाही दिसत. आम्ही आलेला मनुष्य समोरचा आम्हाला भक्ष का वाटतो. ज्या भगवान गौतम बुद्धांनी सांगितलं की कुठलाही प्राणी मात्र मारू नका आणि म्हणून ज्या भगवान गौतम बुद्धांचं स्मरण सगळ्या जगाने केलं, त्या भगवान गौतम बुद्धांच्या भूमीमधल्या हिंदुस्थानामधल्या मनुष्याला समोरचा मनुष्य जिवंत त्याच्यासारखा मनुष्य भक्ष का वाटावा. कुठली हिंस्र श्वापदा स्वतःच्याच टोळीतल्या एखाद्या प्राण्याचा ठार मारून अन्न घेण्याकरता उपयोग करत नाहीत, त्याचा फडशा पाडत नाहीत. कुठल्याही हिंस्र कळप घ्या प्राणी मात्रांचा, कधी ते स्वतःच्या टोळीतल्या एखाद्या प्राण्याला मारणार नाही. एक मनुष्यच प्राणी असा विचित्र आहे की जो मनुष्याचंच या पद्धतीचं शोषण करतो, त्याचाच फडशा पाडतो. या दुष्टचक्रांना बाहेर पडायला हवं. हे बाहेर पडणं आपण ज्या पद्धतीचं अन्न खातो त्या अन्नावर अवलंबून आहे. मला फुकट जर काही मिळेल, 15 दिवस निवडणूक आहे म्हणून, तर ते अन्न त्या पद्धतीच्या इच्छा निर्माण करेल. लक्षात घ्या, फुकट अन्न मिळेल, हवं ते फुकट मिळेल. ज्याचं या पवित्र सभागृहात मी नाव घेऊन आहे ते हवं ते फुकट मिळेल, ते त्या मार्गाने नेणार आहे आपल्याला. 1 दाणा पेरला तर 1000 दाणे मिळतात, 2 किलो जर पेरलं तर 800 किलो आपल्याला मिळतात, 400 पट जास्त मिळतं. मी चांगलं पेरायचं की वाईट पेरायचं हे ठरवण्याचा अधिकार परमेश्वराने मला दिलेला आहे. 400 पट मल्टिप्लिकेशन आहे निसंशय. एक मनुष्य परमेश्वराकडे गेला, परमेश्वर त्याला म्हणाला तुला काय हवंय सांग. त्याच्याबरोबर त्याचा मित्र होता. मित्राबद्दल भयंकर मत्सर या मनुष्याला दुर्दैवाने होता. परमेश्वर म्हणाला तुला जे देईन त्याच्या दुप्पट त्याला देईन. या करंट्या मनुष्याने काय मागावं. तो म्हणाला माझा 1 डोळा गेला तरी चालेल. काय भुक्कड मानसिकता. ही मानसिकता नाही आता आमच्या समाजामध्ये. माझं भलं झालं नाही तरी चालेल पण याचं भलं व्हायला नको, यावर एकमत आहे. का बरं. अहो सर्व बाजूनी झोपड्या असतील ते एक स्काय स्क्रॅपर बांधून मोठी इमारत बांधून त्यामध्ये मनुष्याला सुखाने राहता नाही येणार. तुमचं जे सुख आहे तेच माझं सुख आहे, तुमचं जे दुःख आहे ते माझंच दुःख आहे. तर एकत्रितपणाने आपण सुखी होऊ शकतो. सर्वेपि सुखिना सन्तु सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित दुःख आपनुयात. ही जी वैदिक प्रार्थना आहे ही वैदिक प्रार्थना आपल्याला हे शिकवणारी प्रार्थना आहे. या पद्धतीचं निरामय जीवन आपल्या गावातले लोक निसंशय जगतील. आदरणीय काकांची कृपादृष्टी आपल्याकडे वळलेली आहे त्यामुळे आपण सत्संगात आहातच यात काही संदेह नाही. परमेश्वर आपलं गाव स्वयंपूर्ण करेल. आपलं गाव निर्मल ग्राम असेल, आपलं गाव दिव्य ग्राम असेल आणि हे बघायला खूप लोक येतील. माझ्यासारखा मनुष्य लोटांगण घालून आपलं गाव पुन्हा बघायला येईल अशी प्रभूच्या चरणी मी प्रार्थना करतो, आशावाद व्यक्त करतो, तुम्हाला शुभेच्छा देतो. संयोजकांनी मला इथे बोलवलं त्याबद्दल संयोजकांना, आदरणीय काका आणि शिवम आध्यात्मिक प्रतिष्ठानचे सर्व जे कार्य